करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास चौथा. अनुमान निर्शन नाम. श्रीराम समर्थ. बहुत जनांसी उपाये वक्तयास पुसता त्रासो नये. बोलता बोलता अन्वये सांडू नये. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच आपल्याला प्रार्थनेने करून दिली. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. अहो, तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्माचं सुद्धा दर्शन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तो मागचा समास श्रवण निरूपण आणि आत्ताचा समाससुद्धा खरंच उत्तमच आहे. ज्याप्रमाणे जय घोषणा होत गेली, जय जय रघुवीर समर्थ, त्याचप्रमाणे जय हा आपला आणि अंतरीचा अंतरात्मा 2 वेळा जय दाखवला ना. कारण या ग्रंथामध्ये जे मत मांडलेलं आहे खुद्द भगवंतच आहे. आपण सगळ्यांची पुस्तकं वाचली, आपण प्रत्येकाचा स्वभावसुद्धा पाहिला, परंतु त्यातून काहीच आपल्याला प्राप्त झालेलं नाही. या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजे. म्हणून दशक 17वा आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे प्रकृती पुरुष नाम. आणि त्यातला समास चौथा दाखवला, अनुमान निरशन नाम. समर्थ म्हणाले, अनुमान निरशन म्हणजे काय? तर प्रत्यक्षात निरसन म्हणजे दूर करणे आणि अनुमान म्हणजे निष्कर्ष, ज्याप्रमाणे नष्ट करणे, संकट निरसन. बघा, आपल्यातल्या ज्या शंका असतात आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये, त्या दूर करायच्या, स्पष्टीकरण द्यायचं, समजूत काढायची, म्हणजे विचार जर केला तर निराकरण. म्हणून आजचा समास फार महत्त्वाचा आहे, सामर्थ्याचा आहे. तो उत्तम प्रकारे श्रवण आपल्याला करता आलं पाहिजे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. बहुत जनांसी उपाये वक्तयास पुसता त्रासो नये. बोलता बोलता अन्वये सांडू नये. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्माचं निरूपण ऐकल्याने अनेक लोकांचा फायदा होत असतो. विचार करा, श्रीमत आणि लोकमत, ज्याप्रमाणे आपण लोकांचं ऐकत गेलो त्यामुळे आपल्याला फायदा झालेला नाही. कारण लोक सकाळी वेगळं सांगतात, दुपारी वेगळं सांगतात, संध्याकाळी वेगळं सांगतात. ह्या आपला देह पूर्णपणे अडकला जातो. समर्थ म्हणाले, अध्यात्माचं निरूपण ऐकल्याने, परमेश्वराचं निरूपण उत्तमाचं श्रवण ऐकल्याने अनेक लोकांना फायदा होत गेला. इथे काही सांडावं लागत नाही आहे, इथे काही मांडावं लागत नाही आहे. बरोबर की नाही? फुकट श्रवण आहे हो, पण आपला देह फुकट जाता कामा नये. मात्र श्रोत्यांनी जर वक्त्याला काही प्रश्न विचारलं, शंका विचारल्या, तर त्याने त्रासता कामा नये. तसंच वक्त्याने बोलताना विषयानुक्रम सोडूनही कधी बोलू नये. आता आपल्याला माहिती आहे, बघा, आपल्या वर्गामध्ये, आपण शाळेमध्ये असताना सर्वजण मुलं मुली बघा, प्रत्येकजण शाळेमध्ये शिकत होते. ज्यावेळी आपल्याला कुठलं एखादं गणित असेल
किंवा एखादं उदाहरण असेल, जर आपल्याला समजलं नाही, पहिलीच सूचना दिलेली असते की नाही सरांनी, टीचरांनी, ज्यांना कोणाला समजलं नसेल त्यांनी उभं राहावं आणि प्रत्यक्षात विचारावं. बरोबर? एवढं बोलून जर बघा प्रत्यक्षात आपल्याला समजत नसेल आणि आपण उभं राहिलो नाही, मग ही आपली चूक आहे. अहो, आपल्या मनात शंका निर्माण झालेली आहे ना, अहो पुढची स्टेप कशी असेल, याचं उत्तर काय असेल. मग आपण सरांना विचारायला हवं, आपण टीचरांना विचारायला हवं. समर्थ म्हणाले, वक्तयास फुसता त्रासो नये. मात्र श्रोत्यांनी जर वक्त्याला प्रश्न विचारले, तर शंका विचारल्या, तर त्याने त्रासता कामा नये. जर मुलींनी बघा सरांना, टीचरांना जर प्रश्न विचारले, तर त्यांनी त्रासून जाता कामा नये. तसेच वक्त्याने बोलताना टीचरांनी, सरांनी, गुरुजन वर्गांनी, गुरूंनी बघा प्रत्यक्षात विषयानुक्रम सोडूनही कधी बोलू नये. जो विषय चाललेला आहे त्या विषयाचं महत्त्व इतरांना पटवून देणं गरजेचं आहे. श्रोत्याने आशंका घेतली ते तात्काळ पाहिजे फेडिली, स्वगोष्टीने सगोटी पेचली, ऐसे न व्हावे. समर्थ म्हणाले, श्रोत्याने आशंका घेतली, श्रोत्याने जर शंका घेतली तर ती तात्काळ फेडता आली पाहिजे, फेडली पाहिजे. का मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, का मनामध्ये शंका उत्पन्न झाली? अहो, तसंच आपल्याच एखाद्या वचनाने आपणच पूर्वी बोललेल्या वचनाला बाधा येत नाही ना, याविषयी वक्त्याने सावध राहिलं पाहिजे. अहो, आपणच एखाद्या व्यक्तीला वचन देतो, परंतु ते वचन आपण पूर्ण करत नाही. ते तात्काळ पाहिजे फेडिली, स्वगोष्टी पेचली, ऐसे न म्हणावे. आता विचार करा, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा त्या व्यक्तीला आपण उत्तम प्रकारे गोष्ट सांगितली होती, परंतु ज्या बघा प्रत्यक्षात अर्थाने तू त्या व्यक्तीला जे काही सांगितलं आहेस ते त्या शब्दाला तू जागला पाहिजेस. पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाला, ऐसा सापडताची गेला ठाई ठाई. समर्थ म्हणाले, नाहीतर पुढे जे बोलतो त्यामुळे पूर्वी त्याने सांगितलेल्या गोष्टीचा विरोध होतो आणि पूर्वी बोललेल्याचे समर्थन करून गेल्याने पुढे बोललेल्या वचनास बाधा येते. असे झालं तर मग तो ठाई ठाई चुकतच जातो आणि पेचात सापडतो. आपलंसुद्धा असंच होतं. समर्थ म्हणाले, पुढे धरिता मागे पेचला. म्हणजे काय होतं, पुढचा पाठ मागचं सपाट अशी भूमिका ही आपली आहे आणि मागे धरिता पुढे उडाला. बघा, ज्याप्रमाणे आपण एखादा पतंग असेल बघा, त्या पतंगाला जेव्हा आपण मागून दोरी बघा बांधून दोरी ओढण्याचं काम करतो, त्यावेळी तो जसा आपण उडू तसा तो बघा मागे धरला की पुढे उडतो की नाही पतंग. ऐसा सापडताची गेला ठाई ठाई. मग अशा वेळेला पूर्वी बोललेल्याचे समर्थन करून पुढे बोललेल्या वचनास बाधा येते. का? कारण प्रत्यक्षात आपण जे बोललेलो आहोत ते चुकीचं बोललेलो आहोत आणि संकटात सापडलेलो आहोत. ऐसा सापडताची गेला ठाई ठाई. बघा, पोहणाराचीच गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो, आशय लोकांचा राहतो ठाई ठाई. समर्थ म्हणाले, पोहणारच जर स्वतःला सावरू शकत नसेल तर तो बुडणाऱ्या लोकांना कसा बाहेर काढणार. त्यामुळे लोकांच्या शंका तशाच राहून जातात ना. समर्थ म्हणाले,
आपण आपल्या ठिकाणी बघा तलाव असतो, बरोबर की नाही, डॅम्प असतो, धरण असतं. तिथे आपण एखादी बघा आपल्या जवळचे मित्रमैत्रिणी ते सुद्धा आपल्यासोबत येतात. मग आपलं नाव खराब होऊ नये म्हणून बघा प्रत्यक्षात एकमेकांना विचारतात, बाबा तुला पोहता येतं का? आता त्यांच्यासमोर जर आपल्याला नाही म्हटलं तर आपली इज्जत जाईल. म्हणून आपण काय बोलतो, अरे नाही मला पोहता येतं, मी चांगल्या पट्टीचा आहे, बरोबर की नाही. परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो त्या तलावामध्ये बघा पाणी खोल होतं, तर प्रत्यक्षात प्रत्येकाने उड्या मारल्या आणि आपल्या देहाने सुद्धा उडी मारली. आता सर्वांना आपण सांगून काय झालेलो आहोत, मोकळे झालेलो आहोत. बाधा कशी येते, संकट कसं ओढवतं, आपण स्वतःच्या हाताने बघा पूर्णपणे संकटात स्वतःच फसतो. त्यावेळी उडी मारल्यानंतर आपण बघा डायरेक्ट तळाशी पोचतो, बरोबर. ज्याप्रमाणे पोहणाऱ्याचीच गुचक्या खातोय, पुन्हा वर पुन्हा खाली, पुन्हा वर पुन्हा खाली. आजूबाजूचे मित्रमैत्रिणी आपल्याकडे पाहतात, अरे तो आपला मित्र बघा कसा गुचक्या खातोय. म्हणजे विचार करा, जेव्हा आपल्याला प्रत्यक्षात बाहेर काढतात तेव्हा बघा आपण सांगण्याचा प्रयत्न करतो, अरे मला पोहता येतं, परंतु अनेक प्रकारची कारणं देत असतो, बरोबर की नाही. अरे नाही पोहता येत ना, तर सरळपणे सांगितलं पाहिजे की बाबा नाही मला पोहता येत. यामध्ये लाजिरवाणी गोष्ट काय आहे, जे आहे ते सांगता आलं पाहिजे. जनाचं कैसा काढू पाहतो. मग आपण काय करतो, नाही मला पोहता येतं असं सांगितल्यानंतर दुसरं कोणी बघा प्रत्यक्षात जर बुडत असेल तर त्यालासुद्धा आपण वाचवायला जातो. अरे आपण स्वतःहून स्वतःला वाचवत नाही आहे, आपल्याला पोहता येत नाही आहे, आपण दुसऱ्यांचा विचार करणार का? नाही करू शकत. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? नाही करू शकत. आशय लोकांचा राहतो ठाई ठाई. म्हणून समर्थ म्हणाले, लोकांच्या शंका तशाच राहून जातात. आपणची बोलीला संसार, बघा प्रत्यक्ष आपणची बोलीला संवार, आपण जी बोलीचे सर्वसार, दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे. समर्थ म्हणाले, एकदा आपणच जर संवारासंबंधी बोललो आणि परत आपणच जर सर्व सार असं म्हणू लागलं तर श्रोत्याचा निश्चय कसा होईल. म्हणून अशा निरूपणाने श्रवणाने दुस्तर मायेच्या पार कोणीही कसा जाऊ शकेल. बघा ज्याप्रमाणे एकदा आपण सार आणि असार जर आपण माहिती करून घेतलं नाही तर आयुष्यात पुढे संकटच उभं राहणार. अहो सार काय, असार काय, चांगलं काय, वाईट काय याची ओळख असणं गरजेचं आहे ना. ज्याप्रमाणे श्रोता अडचणीत सापडले आहे, आपण जी बोलीचे सर्व सार, दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे. आता एखादा बघा ज्याप्रमाणे पूल असतो, ब्रिज, बरोबर, तो आपल्याला पार करायचा आहे, परंतु तो पार करायच्या अगोदर बघा प्रत्यक्षात पाण्याची पातळी आहे, मध्ये खाडी आहे किंवा नदी आहे, त्या नदीपात्रामध्ये पाणी आहे, परंतु आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, त्या ब्रिजपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मग तिथपर्यंत आपली माया उत्तम प्रकारे कशी पार करू शकेल. म्हणून समर्थ म्हणाले, जे जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे, तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. आजचा समाज हा अनुमान निरसन दाखवला, बरोबर की नाही. आता का दाखवला, हा आपल्यासाठीच दाखवला ना.
आपण फक्त निष्कर्ष काढत असतो, अनुमान करत असतं. परंतु प्रत्यक्षात जर आपण विचार केला ना, जे जे सूक्ष्म नाम घ्यावे. आता या श्रवणातून जे जे सूक्ष्म असे विचार बघा प्रत्यक्ष भगवंत मांडेल, वक्ता मांडेल, त्याचं स्वरूप श्रोत्यांच्या ठिकाणी बिंबवता आले पाहिजे. आता परमेश्वराचे शब्द आहेत, बरोबर की नाही, ते आपल्या मनाला पटले पाहिजेत. बघा प्रत्यक्षात जे पिंडी ते ब्रह्मांडी, तरच त्या बघा प्रत्यक्षात त्यास विचारवंत वक्ता असे म्हणता येईल. म्हणून समर्थ म्हणाल, तरीच वक्ता म्हणावे विचारवंत. ज्याप्रमाणे बघा उत्तम प्रकारे विचार वक्ता मांडेल, त्या विचाराशी आपला देह सहमत असला पाहिजे. कारण का आहे तितुके देवाचे ना. म्हणून समर्थ म्हणाले, ब्रह्म कैसे मूळ माया कैसी, अष्टधा प्रकृती शिवशक्ती कैसी, षड गुणेश्वराची स्थिती गुणसाम्याची. समर्थ म्हणाले, ब्रह्म कसं आहे, तर मूळ माया कशी आहे, आणि अष्टधा प्रकृती म्हणजे काय. समर्थ म्हणाले, शिवशक्तीचे स्वरूप, षडगुणेश्वराची आणि गुणसाम्याची स्थिती कशी असते ते आता आपण पाहूया. आता मूळ माया कशी आहे. आपला देह हा उत्तम प्रकारे, बरोबर की नाही, लोकांना आपला देह दिसत असतो, परंतु अंतरीचा अंतरात्मा त्यांना पाहायला मिळतो का, नाही आहे. अष्टधा प्रकृती बघा, 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये मिळून हा दशेंद्रियाचा नरदेह, बरोबर की नाही. 5 ज्ञानेंद्रिये आणि सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण अशी हे 5 बघा 3 गुण, 5 आणि 3 बरोबर अष्टधा प्रकृती 8 होतात की नाही. आणि शिवशक्तीचे स्वरूप काय, हे सुद्धा समर्थाने आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे. अर्ध नारी नटेश्वर, प्रकृती पुरुषाचा विचार, गुणक्षोभिनी तदनंतर त्रिगुण कैसे. समर्थ म्हणाले, अर्ध नारी नटेश्वर कोणाला म्हणतात, आपण जाणलं पाहिजे, समजलं गेलं पाहिजे. प्रकृती म्हणजे काय, ज्याप्रमाणे बघा षडगुणेश्वराची आणि गुणसाम्याची स्थिती कशी असते. म्हणून समर्थ म्हणाले, अर्ध नारी नटेश्वर. प्रकृती म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय. समासाचं नावच बघा उत्तमच आहे ना, प्रकृती पुरुष. म्हणून समर्थ म्हणाले, गुणक्षोभिनी माया कशी असते. त्यानंतर त्रिगुण कसे प्रगट होतात. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या गुणांमध्ये आपला देह बघा आपल्याला पाहायला मिळत असतो. पूर्व कक्ष कोठून कोठवरी, वाच्यांश लक्षांशाची परी, सूक्ष्म नाना विचार करी, धन्य तो साधू. पूर्वपक्ष कोठून कोठपर्यंत आहे, किंवा पूर्वपक्ष कोठून कुठपर्यंत असतो. वाच्यांश म्हणजे काय, लक्षांश म्हणजे काय, अनेक प्रकारे पारिभाषिक संज्ञाचा सूक्ष्म विचार जाणला जातो. म्हणून समर्थ म्हणाले, पूर्वकक्षनु कोठून कोठवरी आणि वाच्यांश लक्षांशाची परी. नाना पाल्हाली पडेना, बोलिलेची बोलावे ना, मौने गर्भ अनुमाना आणून सोडावी. असा वक्ता जो असेल तो उगीच बघा ज्याप्रमाणे
एकदा बोलवलेले परत परत बोलत नाही. आणि जेथे वाणीला मौन पडते ते ब्रह्म आपल्या निरूपणाने श्रोत्यांच्या कल्पनेत आणून सोडत असते. म्हणून समर्थ म्हणाले, नाना पाल्हाली घडेना, बोलिलेची बोलावेना, मौने गर्भ अनुमाना आणून सोडी. एकदा बोलवलेलं परत परत बोलत नाही. आता विचार करा, आपलेच मित्र बघा ना, कशाला आपण दूर व्हायचं. म्हणून समर्थ म्हणाले, एकदा कोणाला बोलवायला आपण गेलो तर ती व्यक्ती बघा प्रत्यक्ष आपल्या घरी येत असेल, बरोबर की नाही, तर नक्कीच त्यांचा पाहुणचार करता आला पाहिजे. कारण जर पाहुणचार केला नाही तर ती व्यक्ती पुन्हा येऊ शकत नाही. जेथे वाणीला मौन पडते. आपले शब्द हे उत्तमाचे असणं गरजेचं आहे. घडी एक विमल ब्रह्म, घडी एक सर्व ब्रह्म, द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म, क्षण एक. समर्थ म्हणाले, एखादा वक्ता एकदा म्हणतो की ब्रह्म विमल आहे, तर दुसऱ्या क्षणी म्हणतो की सर्व ब्रह्मच आहे. तर परत काही वेळाने ब्रह्मच दृश्य आहे, साक्षी आहे. म्हणजे विचार जर केला, सर्व ठिकाणी ब्रह्मच पाहायला मिळतं ना. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. ब्रह्म म्हणजे बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, उत्पत्ती करणार आहे. निश्चलतेची झाले चंचल, चंचलतेची ब्रह्म केवळ, नाना प्रसंगी खळबळ निवाडा नाही. समर्थ म्हणाले, निश्चलतेचे चंचल झाले तर कधी कधी बघा प्रत्यक्षात निश्चलही केवळ ब्रह्मच आहे. यामुळे निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळी विधानं प्रत्यक्षात तो करत असतो. त्याचा स्वभाव कुठल्याच बाबतीत निश्चय झालेला पाहायला मिळत नाही. म्हणून चळते आणि निश्चळ बोल बघा, अवघेची चैतन्याची केवळ रूपे वेगळाली प्रांजल, कदापि बोलवे ना. आता देह चंचल आहे, मन चंचल आहे, मग त्याचप्रमाणे निश्चळ सर्व केळ चैतन्यच आहे असं आपल्याला पाहायला मिळत असतं. म्हणजे प्रत्येकाचं स्वरूप स्पष्ट वेगवेगळे करून निश्चितपणे त्याला सांगता येत नाही. आता विचार करा, आपल्याला जर कोणी एखादं काम सांगितलं आणि ते काम करायला जात असताना मध्येच बघा आपल्याला कोणाचा फोन येत असतो, तर आपण त्या कामामध्ये बिझी असतो. परंतु आपल्याला जे कोणी काम सांगितलेलं आहे ते आपण विसरून जातो ना. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येकाचं स्वरूप स्पष्ट वेगवेगळं पाहायला मिळत असते. उगीच करी गथागोवी, तो लोकांस कैसी उगवी, नाना निश्चय गोवी पडत जाते. समर्थ म्हणाले, शब्द अशी रचना आहे ना की त्यामुळे बघा सार आणि असार आपल्याला शोधता आलं पाहिजे. अशा प्रकारचा गोंधळ ज्याच्या स्वतःच्या विचारांत आहे ती बघा लोकांचं समाधान करू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, उगीच करी गथागोवी, तो लोकांस कैसी उगवी, रूपे वेगळाली बघा
नाना निश्चय नानागोवी पडत जाते. आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला आहे. अहो, आपला स्वतःचा स्वतःवर विश्वास राहिलेला नाही. आपण विचारांमध्ये गुरफटून गेलेलो आहोत. बरोबर आहे ना? म्हणून लोकांचं समाधान आपण करूच शकत नाही आहे. लोकांचं समाधान कशामध्ये आहे ते आपण शोधलं, परंतु लोकं समाधान मानून घेतील का? निरनिराळी मतं, निरनिराळी विधानं ऐकल्याने नाना प्रकारचे गोंधळ वाढत जातात, उलट कमी होत नाही आहे. चळते आणि निश्चळ, बघा ज्याप्रमाणे चळते आणि निश्चळ अवघे चैतन्याची केवळ रूपे वेगळाली प्रांजल कदापि बोलवेना. उगीच करी गदागोवी ती लोकांस कैसी ठावी. नाना निश्चय नानागोवी पाहिजेत नाही. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात गोंधळ निर्माण झालेला आहे, तो गोंधळ आपल्याला बाजूला सारायचा आहे. भ्रमास म्हणे परब्रह्म, परब्रह्मास म्हणे भ्रम, ज्ञातेपणाचा संभ्रम बोलून धावी. समर्थ म्हणाले, आपल्या बघा ज्याप्रमाणे भ्रम, तो परब्रह्म आपण जाणला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, भ्रमाला तो परब्रह्म म्हणतो. आणि त्याचप्रमाणे परब्रह्माचं म्हणे भ्रम. का थांबावं लागलं इथे? कारण या शब्दामध्ये इतकं भलं मोठं सामर्थ्य आहे ना. भ्रमाचं म्हणे परब्रह्म आणि परब्रह्माचं म्हणे भ्रम. म्हणजे भ्रमाला तो परब्रह्म म्हणतो ना, तर परब्रह्माला सुद्धा भ्रम म्हटलं गेलं पाहिजे. ज्ञातेपणाचा संभ्रम बोलवून द्यावी. आपल्या ज्ञातेपणाची जी ऐट आहे ती बोलून आपण दाखवली गेली पाहिजे. घाली शास्त्रांची दडपण, प्रचितीविन निरूपण, फुसो जाता उगाच सीन अत्यंत मानी. असा वक्ता आपल्या बोलण्याला शास्त्राधार देण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याचं श्रवण बघा, निरूपण प्रचितीचे स्वानुभवाचे नसते. श्रोत्यांनी प्रश्न विचारले की तो त्याला अत्यंत क्षीण वाटतो, त्रासून जातो. आता विचार करा, भगवंताचं बोल, भगवंताचं वचन, भगवंताचं श्रवण निरूपण ऐकायला आपल्याला कंटाळा येतं का? नाही आहे. परंतु समोरची व्यक्ती ज्यावेळी बघा बोलत असते, त्यावेळी आपल्याला झोप येते, त्यावेळी आपल्याला कंटाळा येतो. मग असं का होतं? कारण सर्वात महत्त्वाची म्हणजे धूळ. बघा का भाग द्यावा लागला? जेव्हा वारा सुटत असतो बघा, तो डोळ्यांनी दिसतो का? नाही. परंतु त्या धुळीमध्ये आपल्याला ती कचरा बघा पाहायला मिळत असते, धूळ पाहायला मिळत असते. हवेमध्ये धूळ पसरलेली पाहायला मिळते ना. मग ज्ञातेपणाचा संभ्रम, संभ्रम कुठं आहे? तर आपल्या देहामध्ये. घाली शास्त्रांची दडपणं, प्रचितीविन निरूपणं, फुसो जाता उगाच सीन अत्यंत मानी. म्हणून समर्थ म्हणाले प्रचितीविन निरूपण खरोची नाही. का? कारण निरूपण प्रचितीचं आणि स्वानुभवाचं नसतं. आपल्या मनात येईल ते बोलून दाखवलं याला अर्थ नाही आहे. श्रोत्यांनी प्रश्न विचारले ना, त्याला अत्यंत उत्तम आणि बघा ज्याप्रमाणे उत्तर द्यायचं आहे, श्रोत्यांनी कितीही प्रश्न विचारलं तरीसुद्धा त्याला उत्तर देणं गरजेचं आहे. ज्ञात्याचा आणि पदार्थ भिडा, तो काय बोलिला बापुडा, सारा साराचा निवाड झालाच पाहिजे. तो स्वतःला ज्ञाता समजतो, पण त्याला पदार्थाची चाड नसते, माहिती नसते, बिदागीची अपेक्षा नसते. अशी ज्याची वृत्ती तो बापडा. म्हणजे अध्यात्मसंबंधी काय बोलणार हो? आता विचार करा, आपण काय विचार करतो? मला सर्व ज्ञान आहे, मला सर्व माहिती आहे. अहो, पण खरं पाहायला गेलो तर त्या अध्यात्माबद्दलची माहिती अजूनपर्यंत आपल्याला नाही आहे.
कारण ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. म्हणून समर्थ म्हणाले की ती ज्ञाता आहे ती समजली गेली तर उत्तमच. म्हणून ज्ञात्यासानी पदार्थ भिडा, तो काय बोलिला बापुडा, सारा साराचा निवाडा झालाच पाहिजे. वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी, प्रचिती बिन तैसी परी, ज्ञानाची झाली. समर्थ म्हणाले वैद्य आपल्याच मात्रेची स्तुती करीत असावा. जेव्हा आपण आजारी पडतो त्यावेळी आपण कोणाकडे जातो? बरोबर. म्हणून समर्थ म्हणाले की ज्यावेळी आपला देह तिथे पोहोचेल तेव्हा प्रत्यक्षात आपल्या अंतरी नामस्मरण असणं गरजेचं आहे. परंतु वैद्य आपल्या मात्रेची स्तुती करीत असतो. आपण आपली स्तुती काय म्हणून करावी? जर आपण पाहायला गेलो, आपण डॉक्टर आहोत. बघा, कोणाच्याही अंतरी लागेल धक्का, आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. परंतु आपण जर विचार केला, नाही मी डॉक्टर आहे, मी ज्या बघा प्रत्यक्षपणे मेडिसिन देईल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक येईल. परंतु आज जर पाहायला गेलो तर त्या मात्रेचा गुण मात्र काहीच दिसून येत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले अनुभवासी ये प्रत्यक्षात, ते नाही सारासार, ते अवघा अंधकार, नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे. समर्थ म्हणाले जेथे सारासार विवेक नसतो तेथे अवघा अज्ञानरूपी अंधकार भरून राहिलेला असतो. अहो, जिथे प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, जिथे चांगल्या गोष्टी घडत नाही आहेत, जिथे चांगलं बघा कार्य नाही आहे, तिथे वाईटच होणार ना. मग सार काय असार काय? जिथे सारासार विवेक नसतो तिथे शेवटी काय राहणार आहे? अज्ञानरूपी अंधकार. पाप पुण्य स्वर्ग नरक, विवेक आणि अविवेक, सर्व ब्रह्मी काय अनेक, राहिला तेथे. बघा, ज्याप्रमाणे पाप पुण्य स्वर्ग नरक का म्हणून दाखवलं? पाप पुण्य स्वर्ग नरक, विवेक आणि अविवेक यांच्यात सर्व ब्रह्मच असे म्हटल्यानंतर भेदास स्थान राहत नाही. आपण काय विचार करतो? स्वर्ग कुठे? वर बोट दाखवतो. पुण्याही कुठेही मिळेल, वर बोट दाखवतो. पण खरा देव तो अंतरी चोरला असे. बरोबर की नाही? तसंच समर्थाने हा सुंदर भाग दिलेला आहे. पाप पुण्य स्वर्ग नरक, विवेक आणि अविवेक, सर्व ब्रह्मी काय एक, सापडले नाही. पावन आणि ते पतन, दोन्ही मानिले तत्समान, निश्चय आणि अनुमान ब्रह्मरूप. समर्थ म्हणाले पवित्र आणि पावन या दोन्हींना एक समान मानावं लागेल. नियम आणि अनुमान दोन्ही ब्रह्मरूपच पाठवित असतात, ठरवित असतात. ब्रह्मरूप झाले आघवे, तेथे कैचे निवडावे, अवघी साखरेची टाकावे काय कोठे. समर्थ म्हणाले जर सर्व ब्रह्मरूपच असं म्हटलं तर तेथे चांगलं आणि वाईट कसं काय निवडायचं? सर्व साखर म्हटल्यावर मग प्रत्यक्षात कडू काय असणार आहे? बरोबर की नाही? म्हणून भाग दिलेला आहे. सर्व ब्रह्मरूपच असं म्हटलं तर ते चांगलं वाईट कसं निवडलं जाईल? ते तैसे सार आणि असार, अवघा झाला एक कंकार, येथे बळावळा विचार कैसा. समर्थ म्हणाले याप्रमाणे जेथे सार आहे असार आहे हे सर्व एकांकार होते, एकत्र होते.
तेथे अविचार बळावतो. मग विचार म्हणून समर्थ म्हणाले, वंद्य निंद्य एक द्यावे, तेथे काय होता स्वभावे. बघा, उन्मत्त ज्याप्रमाणे उन्मत्त द्रव्य जे भुलले ते भुललेचे भलतेच बोले. समर्थ म्हणाले, वंद्य निंदे एक झाले. कोणी वंदा अथवा निंदा, बरोबर की नाही. ज्याप्रमाणे वंद्य निंदे एक झाले, तेथे काय हाता गेले. वंद्य निंदे सर्व एकत्र झाले तर हाती काय लागणार आहे, म्हणजे काय लाभ होणार आहे. उन्मत्त द्रव्य जे भुलले, उन्मत्त द्रव्य देऊन बघा, उन्मत्त द्रव्य जे भुलले, उन्मत्त द्रव्य करून जे भुलतात. समर्थाने सुंदर भाग दिलेला आहे. उन्मत्त द्रव्य जे भुलले ते भलतेच बोले. आता उन्मत्त द्रव्य आपण बघा, आपल्याच मुलांना आपल्याच मुलींना एखाद्या टपरीवर एखाद्या दुकानात जायला सांगतो आणि ती गोष्ट आणायला सांगत असतो. तैसा ज्ञान भ्रमे भुलेला, सर्व ब्रह्म बनवून बैसला, महापापी आणि भला एकची मानी. त्याचप्रमाणे अज्ञानरूपी भ्रमाने जो उन्मत्त होऊन भुलला तो सर्व ब्रह्म असे भलतेच बोलू लागतो आणि महापापी आणि सज्जन यांना एकसारखेच मानू लागतो. विचार करा. आता अज्ञानरूपी भ्रमाण आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये संपूर्णपणे अज्ञान पसरलेलं आहे. आता तो अज्ञान ज्यावेळी प्रत्यक्षात आपण अडकू, बघा, आपल्यामध्ये जे अज्ञान भरलेले आहेत ते अज्ञान प्रथमतः बाहेर पडले पाहिजे. आणि त्याच वेळी बघा, बरोबर ना. म्हणून समर्थ म्हणाले की तैसा अज्ञान भ्रमे भुला, सर्व ब्रह्म म्हणून बैसला, महापापी आणि भला एकची माने. सर्व संग परित्याग, अव्हासवा विषय भोग, दोघे एकची मानिता, मग काय उरले. समर्थ म्हणाले, काय उरलं हो. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला टिकायचं आहे. काय राहील. सर्व संग परित्याग म्हणतेच बघा, प्रत्यक्ष प्रखर वैराग्य आणि मनसोक्त विषय भोग या दोन्हीला जर एकच मानले तर काय समजून बघा प्रत्यक्ष उपयोग. ज्याप्रमाणे भेद करून ईश्वर गेला, भेद करून ईश्वर गेला, ईश्वरानेच भेद निर्माण केलेला आहे. त्याच्या वाचेन न वचे मोडीला, तो कुणाच्याही बापालाही मोडता येत नाही. मुखामध्ये घास घालला तो आपानी घालावा. समर्थ म्हणाले, अन्नाचा घास हा मुखातच घालावा लागतो, तो गुदद्वारी घालता येईल का. विचार करा. समर्थ म्हणाले, आपल्या ताटामध्ये अनेक प्रकारची, बघा, प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ज्याप्रमाणे बघा, भेद करून ईश्वर गेला, त्याच्या वाचेने वचे मोडीला. अन्नाचा घास जेवढं आपल्या मुखामध्ये जाईल तेवढंच आपण घेऊ ना, बरोबर आहे ना. आणि खाल्लेल्या पचल्यानंतर बघा तो उत्तम प्रकारे बाहेर निघणारच आहे. म्हणून समर्थ म्हणाले, मुखामध्ये घास घातला तो आपानी घालावा, ज्या इंद्रियास जो भोग तो तो करी येता सांग, ईश्वराचे केले जग मोडता उरेना. समर्थ म्हणाले, का आपल्याला झोप येते. श्रवण करत असताना, उपासना करत असताना का, बघा, कारण एकच, ज्या इंद्रियाचा जो भोग, ईश्वराने प्रत्येक इंद्रियाचा विषयभोग ठरवून दिलेला आहे. ज्या इंद्रियाचा जो विषयभोग नेमून दिलेला आहे
तोच समाधान बघा प्रत्यक्षात समाधानी असणं गरजेचं आहे. इंद्रिय यथासांग बघा प्रत्यक्षात रहाटीचे जे नियम दिलेले आहेत ते मोडून चालवायचे नाहीत. त्यामुळे काय होणार, काहीच फरक पडणार नाही. अवघी भ्रांतीची भुटाटकी, प्रचितीविन गोष्टी लटकी, वेडे लागले जे पटकी, ते भलतीचे बोले. समर्थ म्हणाले, सर्व ब्रह्म असे म्हणणे ही अवघी भ्रांतीची भुताटकी आहे. आणि प्रचितीशिवायचे बोलणं हे खोटं असतं. आपल्याला अनुभव असेल त्या अनुभवाप्रमाणे आपण बोलत असतो. मग एखाद्या भटकीला वेड लागलं म्हणजे ती जसं बोलत बघा पुढे निघून जाते तसंच ते समजायचं. प्रयत्न द्याता सावधान, त्याचे ऐकावे निरूपण, आत्मसाक्षात्काराची खुण तात्काळ बाणे. समर्थ म्हणाले, जो स्वानुभव संपन्न ज्ञानी वक्ता त्याचप्रमाणे निरूपण बघा प्रत्यक्षपणे ऐकून आत्मसाक्षात्काराची खूण आपण जाणून घेतली पाहिजे. वेडे वाकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे, बाष्कल बोलणे सांडावे, वमक जैसे. समर्थ म्हणाले, एखादी व्यक्ती आंधळा आहे की नाही हे जसे त्याच्या चालण्यावरून कळतं तसं वेडेवाकडं काय ते नीट जाणून घ्यावे. असे बाष्कलपण बघा प्रत्यक्षात बोलणं हे सुद्धा शांतप्रिय बघा शांतीप्रमाणे त्याचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून समर्थांनी सुंदर उभी प्राप्त करून दिलेली आहे. एखादी व्यक्ती ज्याप्रमाणे चालत असते त्यावरून आपल्याला कळतं. म्हणून समर्थ म्हणाले, बाष्कल बोलणे सांडावे, वमक जैसे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अनुमान निषण्णाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.